आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। परत एका महिन्याचे 1500 असे 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस वाटप मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सुरू झालं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे पैसे आजच्या आजच महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागले आहेत। आज रविवार आहे, 19 ऑक्टोबर आहे। बहिणींच्या खात्यावरती सकाळपासूनच या ठिकाणी काहींना 3000 रुपये, काहींना त्या ठिकाणी 2000 रुपये दिवाळी बोनस आणि 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे 5000 रुपये देखील सकाळपासून पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। प्रत्येक बहिणींच्या मनामध्ये असं या ठिकाणी भीती वाटू लागल्या की रविवार असल्यामुळे बँक बंद असतात की काय, परंतु हे पैसे डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आता डीबीटीच्या माध्यमातून येत असल्याने बँका बंद असल्यावर पण या ठिकाणी आता महिलांच्या खात्यावरती 3000 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती बहिणींच्या या ठिकाणी येऊ लागलाय। त्यामुळे लाडक्या बहिणींना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डायरेक्ट आज रविवारी 19 सप्टेंबर रोजी पैशांचं वितरण होऊ लागले। सकाळपासून अनेक बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी पैशांचं वितरण झालं आहे। ज्या बहिणींना अजूनपर्यंत पैशांचं वितरण झालं नाही त्यांना पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये दिवाळी बोनसचे 2000 रुपये, ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये असं 5000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की कोणत्याही लाडक्या बहिणीवर अजिबात आम्ही अन्याय होऊ देणार नाही। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि ज्या बहिणींच्या आता घरामध्ये मतदान कार्ड आहे आणि त्यांनी आम्हाला मतदान केले त्यांच्या खात्यावरती आज कसल्याही परिस्थितीत पैसे सोडण्याचे आदेश महिला व बाल विकास खात्याला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालं आहे। कोणत्याही लाडक्या बहिणींची दिवाळी काळी अजिबात होऊ देणार नाही। बहिणींची दिवाळी 100% गोड होणार आहे। मागच्या वर्षी जशा प्रकारे 7500 रुपये बहिणींच्या खात्यावरती दिवाळी गोड करण्यासाठी पाठवले त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत 3000 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात येऊ लागलेत। अनेक बहिणींच्या खात्यावरती त्यांचं वय जास्त असल्यामुळे त्यांना दिवाळी बोनस 2000 रुपये आणि 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे 5000 रुपये देखील जमा होऊ लागलेत। उद्या सोमवार आहे आणि उद्या दिवाळी असल्याने बँकेच्या खात्यावरती आजच्या आजच त्या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबांनी पैसे जमा करण्यासाठी आदेश दिले आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत या ठिकाणी तुम्ही आता यादी काय आल्या ते आता पाहायचे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाने महिलांच्या खात्यावरती टोटल आता दिवाळी बोनस 3000, काहींना 5000 रुपये जमा होऊ लागलाय। मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितलंय ज्या बहिणींनी त्यांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं आहे अशा बहिणींच्या खात्यावरती आज रविवार आता 19 ऑक्टोबर पुढील 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। परंतु हे दिवाळी बोनस जे आहे तर ते सर्वच महिलांना या ठिकाणी मिळणार नाही, फक्त काही ठराविकच महिलांना हे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत। मग कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। मागच्या आठवड्यापासून बहिणींना पैसे मिळू लागले होते। काहींना 1500 रुपये मिळाले, काहींना 3000 मिळाले तर काहींना 2000 रुपये दिवाळी बोनस आणि त्या ठिकाणी 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे 5000 रुपये देखील मागच्या आठवड्यापासूनच त्या ठिकाणी बहिणींना मिळू लागले आहेत। ज्या बहिणींना गेल्या आठवड्यामध्ये पैशांचं वितरण झालं नाही त्यांना आज पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार असं या ठिकाणी सांगण्यात आले। कोणाकोणाला किती रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी ही ऑर्डर आता डीबीटीचं बटन दाबून या ठिकाणी डायरेक्ट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय म्हणालेत, कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी त्यांनी घेतली आहे त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारले त्यामुळे हा बोनस त्या ठिकाणी देण्याचं मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय। म्हणजे बहिणींना मागच्या वर्षी तुम्ही दिवाळी बोनस म्हणून 7500 रुपये दिला होता
मग यावर्षी फक्त मागच्या आठवड्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये देऊन तुम्ही कसं काय शांत बसला, गप्प कसं काय बसला? दिवाळी बोनस तुम्ही देणार आहात की नाही एकदाच काय ते सांगून टाका, कारण लाडक्या बहिणी या ठिकाणी खूप वाट बघू लागले आहेत. यावरती बहिणींना मुख्यमंत्री साहेबांनी आता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी जाहीरपणे सांगून टाकले की निधी वितरणाची सुरुवात कालपासून आम्ही केल्या. गेल्या 2 ते 3 आठवड्यापासून या ठिकाणी दिवाळी बोनस द्यायची तयारी आमची जोरदार सुरू होती. आमच्याकडे पैसे नव्हते. केंद्र सरकारकडून आम्ही 9,000 कोटींचा निधी खास करून दिवाळी बोनस लाडक्या बहिणींना द्यावं यासाठी मागवलाय. काल परवा 2 दिवसांमध्ये अनेक बहिणींच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी जमा करण्यात आले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना अजून या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता बघा दिवाळी बोनसचे पैसे या ठिकाणी मिळाले नसतील त्यांना आज रविवार आहे, पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत. कारण आज रविवार या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती 15 जिल्ह्याची ज्या त्या ठिकाणी निवड करण्यात आल्या त्या 15 जिल्ह्यांची यादी सुद्धा आज रविवारी सकाळी आता महिला व बाल विकास खात्याकडून या ठिकाणी देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आता 19 ऑक्टोबर म्हणजेच रविवारी सकाळीच डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे. त्यांनी सांगितलंय तुमच्या खात्यावरती पुढील 10-15 मिनिटांमध्ये हे पैसे जमा होतील. आता महिलांना खूप प्रतीक्षा करावी लागणार नाही. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्येच तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मेसेज येणार आहे. तुम्ही तुमचा मोबाईल त्या ठिकाणी चालू ठेवायचा आहे. गुगल पे, फोन पे तुम्ही व्यवस्थित चेक करायचा आहे. बघा कोणकोणत्या भागातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे याची यादी काय आल्या तुम्हाला या ठिकाणी सांगतो पहा. लाडक्या बहिणींना दिवाळी बोनसचे 3,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु हे दिवाळी बोनसचे 3,000 सर्वच बहिणींना मिळणार नाहीत. काही बहिणींना 1,500 मिळणार, काही बहिणींना 3,000 मिळणार, तर काही बहिणींना त्या ठिकाणी त्यांचं वय जास्त असल्यामुळे 5,000 रुपये देखील येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये गॅस सिलेंडरचे 3 गॅस सिलेंडरचे पैसे मागील 3 महिन्यामध्ये मिळाले नव्हते. त्याचे सुद्धा दिवाळीच्या त्या ठिकाणी सणाला गॅस जास्त खर्च करावा लागतो. गोरगरीब महिला असतात याचा विचार करून गॅसचे पैसे सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत. किती मंजूर करण्यात आलेत तर 2,400 रुपये गॅसचे पैसे देखील महिलांच्या खात्यावरती मिळणार आहेत. मग गॅसचे 2,400 रुपये सर्वच बहिणींना मिळणार नाहीत. आज रविवार आहे, त्या ठिकाणी 19 ऑक्टोबर आहे आणि बहिणींच्या खात्यावरती काही महिलांना गॅसचे पैसे देखील जमा करण्यात येऊ लागलेत. मग आता कोणाकोणाला गॅसचे पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 5,000 रुपये मिळणार याची यादी काय काय सांगण्यात आल्या तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बघा. परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी गेल्या 2 आठवड्यापासून पैसे मिळणार असं या ठिकाणी सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या. परंतु यावरती आता मुख्यमंत्री साहेबांना पत्रकारांनी पैसे त्या ठिकाणी या बोनस बद्दल विचारले की लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जे काय त्यांनी मागतायत तर ते देऊन का तुम्ही टाकत नाही. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले लाडक्या बहिणींची जास्त खाती स्टेट बँकेत, पोस्टात आणि बँक ऑफ इंडिया या आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र बँक या 4 ते 5 बँकांमध्ये सर्वात जास्त उघडलेत आणि या बँकांचा सतत त्या ठिकाणी 2 आठवडे झालं सर्व्हर डाऊन येत आहे आणि त्यामुळेच अनेक बहिणींना या बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचण निर्माण होत होती. अखेर त्या ठिकाणी बँकांचा प्रॉब्लेम दूर झालाय आणि मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने या 15 जिल्ह्यांची यादी बँकांना कालच देऊन टाकली होती आणि त्यांना सांगितलं होतं की रविवारी 19 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण करा आणि तशा प्रकारे आज सकाळी डीबीटीचं बटन दाबले आणि पुढील 10-15 मिनिटांमध्ये या जिल्ह्यातील या भागामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. लाडक्या बहिणींनो हा दिवाळीचा बोनस सर्वच बहिणींना मिळणार नाही, काही ठराविकच बहिणींना मिळणार आहे. म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे बघा. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी गेल्या 2 आठवड्यापासून चौकशी करण्यात आली होती. तुम्हाला पण माहिती आहे ई-KYC पण करायला सांगितली होती. परंतु ई-KYCची अट कालच त्या ठिकाणी रद्द केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ई-KYCची अट रद्द केल्याने बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या. ते बघा काल परवा पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण 2 दिवस झालं नाही त्यांना आज रविवारी पुढील 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. कधीपर्यंत होणार आहेत? रात्री 12 वाजेपर्यंत डीबीटीचं या ठिकाणी प्रोसेस चालू असते. म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. त्यामुळे रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मेसेज या ठिकाणी आता येणार आहे. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी वाट बघू नये. तुम्हाला बोनसचा हप्ता या ठिकाणी येणार नाही.
असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। यामध्ये पहिला लाडक्या बहिणीचा प्रकार आहे, जे गैरमार्गाने हप्ता आतापर्यंत घेतलेत। गैरमार्गाने म्हणजे काय, त्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड नाही, त्यांच्या घरामध्ये कोणतर सरकारी नोकरीला आहे, तरी पण सरकारला त्या ठिकाणी न जुबानून म्हणजे त्यांचा विचार न करता लाडक्या बहिणीने हप्ता घेतलाय, त्यांच्या खात्यावरती हा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। काही ठराविकच बहिणींच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। मग आता सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकार परिषदेमध्ये यादी वाचून दाखवल्या। या यादीमध्ये ज्या महिलांचा समावेश आहे आणि त्या जिल्ह्यातील ज्या ज्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत तो भाग सुद्धा सरकारने सांगितला आहे। त्यामुळे आता इथे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे। त्या जिल्ह्याचं नाव आहे नंदुरबार। आता नंदुरबार जिल्ह्याची लाडक्या बहिणींची संख्या जर पाहिली तर 2,75,000 लाडक्या बहिणी आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र ठरलेत। तसेच यामधील काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की या ठिकाणी तुम्हाला 5,000 रुपये देखील बोनस देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय झालाय। मग आता नंदुरबार जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत? सर्वच भागामध्ये पैसे मिळणार नाहीत, काही मोजक्याच भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत। तर या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, आता या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपलं बँकेचं खातं आधार कार्डला जोडले, मग त्यामध्ये तुमची बँक पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल, महाराष्ट्र बँकेत असेल किंवा बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर या बँकेमध्ये जर तुम्ही आधार कार्डला बँकेची जोडणी केली असेल तर तुम्हाला आज रविवार पुढील 10-15 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। कारण डीबीटीचं बटन आत्ताच दाबलंय आणि डीबीटीचं बटन दाबल्या महिलांच्या खात्यावरती पुढील 10-15 मिनिटांमध्ये पैसे जमा होत असतात। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड जिल्हा। आता नांदेड जिल्हा खूप मोठा आहे। या जिल्ह्याला जवळपास सरकारच्या माध्यमातून आता 80 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। म्हणजे या जिल्ह्यातील जवळपास 75% लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, उरलेल्या 25% लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलंय। मग आता या ठिकाणी त्या ठिकाणी आता नांदेड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर अर्धापूर तालुक्यामध्ये आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यात वितरित होणार आहे। भोकर तालुका, त्यानंतर बिलोली तालुक्यामध्ये आज लाभ 3,000 रुपये, काही महिलांना 5,000 रुपये मिळणार आहेत। 5,000 दिवाळी बोनस आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 आणि दिवाळी बोनसचे 2,000 असं मिळणार आहे। मग त्या कोणत्या वयाच्या कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। पण नांदेड जिल्ह्यातील या भागामध्ये पैसे मिळणार आहेत: अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्यालयाचा भाग नायगाव आणि उमरी या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज 3,000 रुपयांचा लाभ आणि काहींना 5,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, कारण सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी फायनल निर्णय घेतलाय। फायनल यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या। त्यामुळे सर्वांनी तुमचा जिल्हा कोणता आहे व त्या जिल्ह्यातील कोणत्या भागामध्ये आज दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलाय बघा। आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय नागपूर जिल्हा। आता नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना काहींना 3,000 काहींना 5,000 रुपये सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। मग आता नागपूर जिल्ह्याची लाडक्या बहिणींची आता दिवाळी बोनससाठी प्राप्त झालेली संख्या या ठिकाणी ही लिस्ट आली आहे बघा। 3 लाख या ठिकाणी 77,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे मिळणार आहेत। मग नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत तर बघा, नागपूर जिल्ह्यातील या ठिकाणी शहरी भाग, नागपूर जिल्ह्याचा शहर भाग, त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग, या ठिकाणी हिंगणा तालुका आहे का बघा तुमचा, कामठी तालुका, कटोल तालुका, नरखेड तालुका, सावनेर, कमळेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड, भिवापूर आणि कुही या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहत असतील तर त्या एरियात त्या ठिकाणी स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये, पोस्टात महिलांचं खातं असेल, आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर अशा महिलांच्या खात्यावरती आता नागपूर जिल्ह्यातील महिलांना सुद्धा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, मालेगाव, देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, त्या ठिकाणी सटाणा, नांदगाव, नाशिक, निपाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर
या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी आपला आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय अशा सर्वच्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती टोटल तुम्हाला लाभ किती मिळणार आहे तर लक्षात ठेवा 3000, काही बहिणींना 5000 रुपये देखील जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र करणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही त्या ठिकाणी हप्त्यापासून वंचित ठेवणार नाही। सर्वच्या सर्व आधार कार्ड लिंक केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रविवारी 19 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते आता करण्यात आलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळे हा निर्णय सर्वच त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना, महिला व बालविकास खात्याला मानावाच लागला आणि दिवाळी बोनस या ठिकाणी दिवाळी आता उद्या सोमवार सुरू होत्या याच्या आधीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येऊ लागले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे बघा, प्रत्येक बहिणीने आपला जिल्हा व त्या कोणत्या भागामध्ये आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे हे तुम्ही आता पाहायचं आहे। पुढचा जिल्हा बीड। आता बीड जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची संख्या पाहिली तर 3,20,000च्या वरती लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता दिवाळी बोनसचे 3000, काहींना एकदम 5000 रुपये देखील जमा करण्यात येणार आहे। बीड जिल्ह्यातील आता कोणकोणत्या भागामध्ये पैसे मिळणार आहेत बघा, यामध्ये बीड जिल्ह्यातील धारूर, आष्टीबाग, अंबाजोगाई, केज तालुका, माजलगाव तालुका, गेवराई तालुका, त्या ठिकाणी पटोदा, शिरूर कासार, वडवणी, परळी वैद्यनाथ या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी आता आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले आणि आतापर्यंत 15 हप्ते आपल्या बँकेच्या खात्यावरती घेतलेत त्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये दिवाळी बोनसच्या स्वरूपात मिळणार आहेत। ज्यांचं वय जास्त आहे त्यांना 5000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत। आता तुम्हाला फक्त या ठिकाणी 5 जिल्ह्यांची यादी सांगितली, अजून 10 जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जर नंबर असेल तर तुम्हाला पुढील आता 10-15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला दिवाळी बोनसचे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सरकारच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा लाडक्या बहिणींची संख्या खूप आहे। यामध्ये 2,85,000 लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 1500 अधिक 1500 3000 रुपयांचा दिवाळी बोनस ॲडव्हान्स स्वरूपात मिळणार आहे। या जिल्ह्याला आता मोठा जिल्हा असल्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्त आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला 85 कोटी रुपये खास यवतमाळ जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेत। लाडक्या बहिणींची दिवाळी गोड व्हावी याच उद्देशाने हे पैसे मंजूर करण्यात आलेत। मग यवतमाळ जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुका आहे, मोरेगाव तालुक्यात तुम्ही आहे का बघा, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, मागाव, त्या ठिकाणी उमरखेड, झरी जामणी आणि आर्णी या भागामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं आहे त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला डबल मेसेज येणार आहे। म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार आहे। ज्यांचं वय या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला 55 ते 65 या वयावरले असेल त्यांना काम होत नाही, यासाठी सरकारने तुम्हाला आता 5000 रुपयाचा त्या ठिकाणी लाभ वितरित केला आहे। ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये, दिवाळी बोनसचे 2000 रुपये असं बँकेच्या खात्यावरती टोटल 5000 रुपयांचा लाभ जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय, तुमच्या जिल्ह्यांची यादी यामध्ये आहे का? सर्वांनी 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघायचा आहे। आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी बोनस द्यावा यासाठी 50 कोटी रुपये या ठिकाणी या जिल्ह्यासाठी खास करून आता या ठिकाणी निवडण्यात आलेत। या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे? सातारा जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय का बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी गवाई, सातारा, खंडाळा बाग, कोरेगाव बाग, फलटण तालुका, मान तालुका, खटाव तालुका, कराड तालुका, पाटण, जावळी, महाबळेश्वर आता या 11 तालुक्यामध्ये लाडक्या बहिणी ज्यांनी पोस्टात खातं उघडले, बँक ऑफ इंडियामध्ये खातं उघडले, महाराष्ट्र बँकेत खातं उघडले, स्टेट बँकेत खातं उघडले, अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये दिवाळी बोनसचे, 2000 रुपये या ठिकाणी तुम्हाला दिवाळी बोनसचे, 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे असे या ठिकाणी काहींना 5000 तर काहींना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आता वाट बघत आहेत त्यांना हप्ता या ठिकाणी आज रविवार आता 19 ऑक्टोबर तुमच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत।
त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा. सोलापूर जिल्ह्यामध्ये महिलांनो तुम्ही राहत असाल तर तुमच्या भागामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. यामध्ये उत्तर सोलापूर, या ठिकाणी दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा भाग, त्या ठिकाणी पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या भागामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. त्यानंतरचा पुढचा भाग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय तो म्हणजे अकोला जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत बघा. अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी, टाकळी या ठिकाणी बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी बोनस देण्याचं सरकारने ठरवलं आहे. त्यानंतर अजून कोणकोणते जिल्हे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आला अहिल्यानगर. अहिल्यानगर जिल्ह्यातील या ठिकाणी पूर्वीचे अहमदनगर या जिल्ह्यातील जवळपास 14 तालुक्यामध्ये आता दिवाळी बोनस देण्याचं सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. यामध्ये बघा आता तुम्हाला अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नगर, नेवसा, पाथर्डी, आता या ठिकाणी बघा पारनेर, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संगमनेर, श्रीगोंदा, शेवगाव आणि राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता दिल्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. कोल्हापूर जिल्ह्यातून लाडक्या बहिणींनो तुम्ही हा जर त्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी वाट बघत असाल तर या ठिकाणी आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, त्या ठिकाणी पन्हाळा, बुदरगड, त्या ठिकाणी राधानगरी, त्या ठिकाणी शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज त्या ठिकाणी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेमध्ये हे त्या ठिकाणी आता बोनस देण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.